नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बाजरीच्या पिठाचे अतिशय पौष्टिक असे डोसे बनवलेले आहेत. तर बनवायला खूपच सोपे आहेत आणि अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो. तर हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा मधल्या वेळेत जर काही हलकं-फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल, तर हे डोसे अगदी झटपट बनवून खाऊ शकता. कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ भिजत घातलेलं नाही किंवा रात्रभरासाठी सुद्धा ठेवलेलं नाही, तरीसुद्धा हे डोसे अगदी पटकन तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बाजरीचं पीठ टाकून घेणार आहे. तर सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खायला उष्ण असते, तर अवश्य बाजरीचे पदार्थ खावे. आता 1 वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आता इथे रवा मी थोडासा बारीक घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, तर तुम्ही जाड रवा असेल, तर तो मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. 1 वाटीसाठी आपण अर्धी वाटी रवा वापरणार आहेत. तर रवासुद्धा आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आता आपण काही सुके मसाले ॲड करणार आहेत. तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. आता इथे आपण कोथिंबीर भरपूर प्रमाणात चिरून घेतलेली आहे. तर एकदम बारीक आपण कोथिंबीर चिरून घेतली आहे. सोबतच आपण मेथीची जी पानं असतात ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. जसे की गाजर असेल किंवा शिमला मिरची असेल, एकदम बारीक चिरून यामध्ये टाकू शकता. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदासुद्धा आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत. हवं तर तुम्ही इथे किसलेलं गाजरसुद्धा वापरू शकता. आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा या पिठामध्ये टाकणार आहेत. आता आपण हे सर्व जे जिन्नस आहेत ते पिठामध्ये टाकून घेणार आहेत. तर कोणत्याही प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता. आणि जर भाज्या वगैरे घेत असाल तर एकदम बारीक चिरून यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आता बघा इथे आपण सर्व सामान यामध्ये टाकलेलं आहे. तर हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण सर्व सुके जिन्नस पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण पाणी टाकून याचं एक पातळ बॅटर करून घेणार आहेत. तर सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याचं आपण एक बॅटर करून घेणार आहेत. तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर अजून राहिलेलं पाणी यामध्ये टाकून पिठाचं एक पातळ बॅटर करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे आपलं बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट आहे. अजून यामध्ये आपण पाणी टाकून हे जे पीठ आहे ते चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आणि हे पीठ आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाचे डोसे करतो त्याच प्रकारे हे सुद्धा पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी. आता यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिट हे बाजूला ठेवणार आहे. कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तर रवा फुलण्यासाठी तो बाजूला ठेवणार आहेत. आता लगेच आपण इथे चटणी बनवणार आहेत. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेणार आहेत. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण छान असे खमंग भाजून घेतले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर शेंगदाण्यावरची मी साल काढलेली नाही. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. नंतर आपण इकडे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटसुद्धा यामध्ये ॲड करू शकता.
आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी दही टाकून चटणी बनवणार आहे. तर तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही फक्त पाणी टाकून सुद्धा ही चटणी बनवू शकता. इथे मी ताजं आणि फ्रेश दही घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी दही आपण या शेंगदाण्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि अर्धा कप पाणी टाकून घेणार आहेत आणि हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहेत. तर चटणी जी आहे ते तुम्हाला किती प्रमाणावर बनवायची आहे त्यानुसार बनवू शकता. 1 वाटी शेंगदाणे घेऊन सुद्धा बनवू शकता. आता बघा इथे आपली चटणी सुद्धा बनवून तयार आहे. आता चटणी जी आहे ती आपण एकदम बारीक वाटून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. इथे आपली शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवून तयार आहे. आता ही जी चटणी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट बनवू शकता. तुम्हाला जशी चटणी खायला आवडते त्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथे मी थोडंसं चटणीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडीशी पातळ चटणी बनवलेली आहे. लगेचच आपण इकडे तडकासुद्धा तयार केलेला आहे. तर गॅसवरती मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान अशी त्याची फोडणी करून घेतली आहे आणि ती फोडणी आपण आता या चटणीवर टाकून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा फोडणीमध्ये टाकू शकता. आता बघा इथे आपली चटणी बनवून तयार आहे. आता लगेच आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहेत. तर बघा आपलं पीठ जे आहे ते आता छान असं मुरलेलं आहे किंवा रेस्ट झालेलं आहे. कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केला होता. तर रवा थोडासा आपल्याला फुलला की डोसे छान होतात. तर बघा इथे आपलं पीठ जे आहे ते छान असं फुललेलं आहे. आता लगेच आपण याचे डोसे बनवून घेणार आहेत. तर प्रत्येक वेळी डोसा बनवत असताना आपल्याला हे बॅटर थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर पॅन आपल्याला अगदी कडकडीत तापवून घ्यायचा नाही, अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे. तर तेल आपण पसरवून घेतलेलं आहे आणि यावर आता आपण लगेचच हे बॅटर पसरवून घेणार आहेत. तर सुरुवातीला आपण कडेने बॅटर पसरवून घेणार आहेत कारण मध्यभागी तवा थोडासा जास्त तापलेला असतो. म्हणून अगदी कडेने आपण हे बॅटर जे आहे ते पसरवून घेणार आहेत. तर बघा इथे आपण डोसा जो आहे तो पसरवून घेतलेला आहे आणि एका बाजूने आपल्याला तो आता भाजून घ्यायचा आहे. तर यावर मी एक झाकण ठेवून एका बाजूने एक 5 मिनिट हा डोसा भाजून घेणार आहे. तर डोसा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवर हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर डोसा आपला करपू शकतो. आता बघा 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे. गॅसची थोडीशी फ्लेम आपण वाढवलेली आहे आणि आता डोस्याला आपण थोडंसं तेल पसरवून घेणार आहेत. तर तेल पसरवून घेतलं की डोसा आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. तर कधीही तुम्ही डोसे बनवत असाल तर तो लगेचच पलटवण्याची घाई करायची नाही. थोडा वेळ एका बाजूने चांगला भाजला की मगच त्याला आपल्याला पलटवायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपला डोसा जो आहे तो एका बाजूने छान असा भाजून झालेला आहे. तर थोडंसं आपण त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी छान असा आपण डोसा भाजून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपला बाजरीच्या पिठाचा डोसा बनवून तयार आहे. आता लगेच हा आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहेत. अशा प्रकारे आपण दुसऱ्या सुद्धा पिठाचे डोसे बनवून घेणार आहेत. तर थोडंसं तेल पसरवून घेतलेलं आहे आणि बॅटरसुद्धा आपण नंतर पसरवून घेतलेला आहे. तर हा दुसरा सुद्धा डोसा आपण एक 5 मिनिट झाकून थोडासा एका बाजूने भाजून घेणार आहेत. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे आणि हा सुद्धा डोसाला आपण थोडंसं वरून तेल लावून दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. तर बघा हा सुद्धा डोसा आपला छान असा भाजून झालेला आहे. तर दोन्ही बाजूने आपण छान असा तो भाजून घेणार आहेत. जर तुम्हाला अगदी कुरकुरीत करायचा असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ मंद आचेवर छान असा दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता. तर इथे बघा आपला हा दुसरा सुद्धा डोसा बनवून तयार आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा डोसे बनवून घेणार आहेत.
इथे आपले सर्व पिठाचे डोसे बनवून तयार आहेत. तर हा जो बाजरीचा डोसा आहे तो तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. खायला खूपच छान लागतो आणि सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, तर थंडीमध्ये बाजरी जी आहे ती खायला खूपच चांगली असते, कारण बाजरी उष्ण असते. तर या थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे पदार्थ नक्की खावे. तर हा जो डोसा आहे तो तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता, किंवा जर काही हलकं-फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल, तर हा डोसा अगदी झटपट बनून तयार होतो, तर तो खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.